डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्री फ्लोईंग डेटाची संकल्पना मांडलेली, म्हणजे जर भारताचा जो डेटा आहे, भारतीय लोकांचा जो डेटा आहे, तो कुठेही कसाही वापरता यावा, ही ट्रम्प यांची कल्पना आहे. फ्री फ्लोईंग डेटा म्हणजे एका देशाचा जो डेटा आहे तो दुसऱ्या देशात सुद्धा उपलब्ध व्हावा, त्यांनासुद्धा तो वापरता यावा. परंतु भारताने याला स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अमेरिकन टेक कंपन्यांना की तुमच्याकडे आमचा डेटा आहे, परंतु तो डेटा आमचा आहे आणि त्यामुळे तो आम्ही सांगू त्या प्रकारे वापरावा लागेल आणि आमच्याकडेच म्हणजे भारतामध्येच वापरावा लागेल. आणि भारताने तसा कायदा केलेला आहे आणि हा कायदा अमेरिकन टेक कंपन्यांना बांधील आहे. आणि अमेरिकन टेक कंपन्यांना हे माहिती आहे, जर या कायद्याच्या चौकटीत आपण काम केलं तर 4 पैसे आपल्याला मिळतील, आपण धंदा करू. परंतु ही चौकट जर आपण ओलांडण्याचा प्रयत्न केला तर भारत उघड आपला हात पिरगळेल. गुगलला भारत सरकारने आखून दिलेल्या चौकटीमध्ये काम करायचं आहे आणि त्यामुळे गुगल भारतामध्ये डेटा सेंटर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवात त्यांनी नवी मुंबईपासून केली, गेल्या वर्षी केली. नवी मुंबईमध्ये त्यांना डेटा सेंटर उभारायचं आहे. त्या दृष्टीने गेल्या वर्षीपासून म्हणजे 2024 पासून गुगल चाचपणी करत आहे. मुळात ही डेटा सेंटर काय भानगड आहे